नमस्कार. CIP न्यूजमध्ये सुनील वाघमारे आपले स्वागत करीत आहे. अंबरनाथ नगरपालिकेमध्ये शिवसेना भाजपामध्ये युती नसल्या कारणाने 3 वेळा सभा तहकूब झाली. अखेर शिवसेना बीजेपी एकत्र यावे अशी सर्वांची मागणी असताना आज अंबरनाथमध्ये सर्व शिवसेना नगरसेवकांना भाजपा बोलून त्यांच्याशी युती बातचीत करून देशात आहे, बीजेपी व शिवसेनेचे राज्यातही आहे. वरिष्ठ आणि यांनी येऊन ठिकाणी आहेच. शिवसेना त्याचप्रमाणे बीजेपीला या वाद अंबरनाथ 90% संमिक झाला जवळजवळ आहे आणि final युती झालेली झाली आहे असे जाहीर केले. बऱ्याचशा समित्यांवरती एकमत होऊन आम्ही लोकांनी त्या जवळजवळ आमचं फायनल झालेलं आहे. एखाद्या विषयावरती थोडंसं चर्चा चालू आहे. त्या चर्चेसाठी आम्ही म्हणजे श्रीकांत शिंदे साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, तसेच आमचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब असतील, यांच्यावर आम्ही काही विषय सोपवलेले आहेत. जवळजवळ बाकी सगळ्या गोष्टीची युक्ती आमची फायनल झालेली आहे. 1-2 विषयावरती चर्चा चालू आहे. त्या चर्चेमधनं आम्ही आज तो विषय चव्हाण साहेबांकडे, मी भाजपाकडून मी तिकडे नेणार आहे, आपले लांडगे साहेब शिंदे साहेबांकडे नेतील किंवा खासदार साहेबांकडे नेतील आणि वरच्या जे आमचे नेते बसून तो विषय फायनल करतील. तो जो डिसिजन घेते आम्हाला दोघांनाही माहिती. पण उपनगराध्यक्ष जो म्हणजे अशी चर्चा रंगू लागली आहे की उपनगराध्यक्षाचा पद जो आहे 3-2चा असा फॉर्मॅट ठरणार आहे, अशी देखील चर्चा सुरू आहे. तर या संदर्भात काही चर्चा झाली का, बैठक झाली? त्याचं चालू आहे. जवळजवळ ते फायनल झालेलं आहे. मात्र आता तुम्ही चर्चा करता ते युती झाली समजायची का याच्यावरती आता वरिष्ठ निर्णय घेणार? या पूर्ण विषयावरती वरिष्ठ निर्णय घेणार आहेत. 90% ती झालेली आहे. 1-2 विषय आहेत, त्याच्यासाठी वरिष्ठ चर्चा करणार आहेत आणि त्यांचा 2 निर्णय तुम्हाला मान्य. साहेब, युतीच्या बाबतीत प्रामुख्याने महत्त्वाचे या अधोरेखित मुद्दे कुठले जास्तीत जास्त तुमच्या दोघांमध्ये समन्वयामध्ये कुठले महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करण्यात आलेले आहेत? तुम्हाला ते उद्या सांगू, आता लगेच सांगणं आम्हाला उचित वाटत नाही, पण लवकर तुम्हाला ते विषय कळतील. एकमेकांच्या विरोधात कोर्टात गेलेले त्या संदर्भात काही माहिती? याचिका जी आहे ती मागे घेणार का? आता तसं तुम्ही म्हणता की युती झाली, तर सेनेने आणि भाजपने जी याचिका दाखल केली ती मागे घेणार का? युती म्हणजे पूर्ण युती आहे. म्हणजे दुसरा काय विषय असू शकत नाही. युती ठरली, जे विषय असतील आम्ही ते शिवसेनेकडनं आणि BJPकडनं एक मताने एक दिलाने युती करतो. पण याचिका मागे घेणार का? का नाही घेणार? लांडगे साहेब. नेमकं कुठल्या विषयावरती घोडा नाही, कारण तुम्ही लोकसभेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आणि त्याचप्रमाणे BJPकडून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या आदेशाप्रमाणे अंबरनाथमध्ये आज युती झालेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये युती आहे, केंद्रामध्ये युती आहे, अनेक ठिकाणी युती आहे आणि विशेषतः अंबरनाथमधील जो मतदार आहे तो युतीचा मतदार आहे आणि अंबरनाथ शहराचा विकास लक्षात घेऊन आणि नागरिकांची अपेक्षा लक्षात घेऊन दोन्ही पक्षांनी आम्ही युती केलेली आहे. या बाबतीमध्ये संदेह नाही. आताच नंदू परब यांनी सांगितल्याप्रमाणे जे काही प्रश्न अधोरेखित असतील किंवा त्या बाबतीमध्ये चर्चा होणं आवश्यक असेल, त्या बाबतीत वरिष्ठ जे आदेश देतील त्याप्रमाणे त्यांची कार्यवाही होईल. परंतु 100% युती ही झालेली आहे. कोणत्या प्रकारचा किंतु परंतु राहिलेला नाही आणि त्यामुळेच अंबरनाथ शहरामध्ये शिवसेना भाजपा ही युती झालेली. का करता म्हणजे युती केल्यामुळे शहर विकासाचं काम अधिक गतीने होईल याचा ठाम आम्हाला विश्वास आहे आणि येथील मतदाराचा जो कल आहे की शहर विकास आवश्यक आहे, शहर विकासासाठी आम्ही युतीच्या हातात सत्ता दिलेली आहे, त्याच्यामुळे निश्चितपणे युती झालेली. उपाध्यक्ष पदाचा जो दिला आहे ज्या पद्धतीने सांगितलं 2 वर्ष 3 वर्षाचा फॉर्म्युला बाहेर चर्चा आहे, त्याविषयी भाजपला आपण हे पद ज्यांना कोणाला युती होऊ नये असं वाटत असेल त्यांनी ज्या काही बातम्या पसरवल्या असतील त्याच्याबद्दल आम्हाला माहिती नाही आणि तुमच्याकडे काय माहिती आहे ती आम्हाला समजलेली नाही. परंतु तिढा हा राहिलेला नाही एवढं ठामपणे सांगतो.